शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजची यशोगाथा हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तांबोळे गावात राहणारी महिला शेतकरी सोनाली कारले यांची आहे। आज आपण सोनाली यांच्या सरस्वती ॲग्रो फार्मबद्दल पाहणार आहोत। सरस्वती ॲग्रो फार्म हा एक अत्यंत आधुनिक एकात्मिक फार्म आहे, जिथे त्या शेळी पालन आणि कुक्कुटपालन एकत्र करतात। या फार्मबद्दल त्या सांगतात की त्यांनी बकऱ्यांसाठी प्लास्टिकचे फ्लोरिंग तयार केलेत, जे जमिनीपासून सुमारे 6 फूट उंचीवर आहे आणि या प्लास्टिक फ्लोरिंगच्या खाली देशी कोंबड्या पाळल्या जातात। हे प्लास्टिकचे फ्लोरिंग ओलाव्यामुळे होणारे रोग टाळण्यास मदत करते आणि प्राण्यांना चांगले वातावरण मिळते। यामुळे त्यांना दुहेरी व्यवसाय करण्याचं शक्य झाल्याचं त्या सांगतात। हा संपूर्ण रचना 70 बाय 40 फूटमध्ये असून एकूण 3000 स्क्वेअर फूट क्षेत्रावर त्यांचा हा फार्म चालवत आहेत। प्रामुख्याने त्यांनी आफ्रिकन बोरगोट पाळत असून त्यांच्या या फार्ममध्ये 100 बकऱ्या सहज राहू शकतात। त्यांना दिवसातून 3 वेळा चारा देऊन नळांच्या माध्यमातून पाणी दिले जाते। त्याचबरोबर त्यांनी 300 ते 400 देशी कोंबड्या पाळतात। आधुनिक रचनेमुळे मजुरीचा खर्च खूप कमी झाला असून चांगल्या स्वच्छतेमुळे आणि उंच रचनेमुळे 3 वर्षात कोणताही मोठा आजार किंवा बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं नोंद नसल्याचं त्या सांगतात। या फार्मसाठी त्यांना 30 लाखापर्यंत खर्च आला असून शेळी पालनापासून 17 ते 18 लाख रुपये, त्याचबरोबर कोंबड्यापासून पण चांगला नफा मिळत असल्याचं सोनाली सांगतात। तर शेतकरी बंधूंनो, आधुनिक पद्धतींचा वापर करून सरस्वती ॲग्रो फार्म चालवणाऱ्या सोनाली यांना कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, आजची ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन यशोगाथा पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजलाही फॉलो करा।